नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सन 2024-25 मध्ये झालेला 2026चा जो पेपर आहे त्याचे संपूर्ण विश्लेषण बघणार आहोत. तर चला मग आपण प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्राच्या पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे? ऑप्शन ए सत्यमेव जयते, ऑप्शन बी सद्रक्षणाय खलनिग्रहणाय, ऑप्शन सी जीवनपर्यंत कर्तव्य, ऑप्शन डी सेवा और निष्ठा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सद्रक्षणाय खलनिग्रहणाय. याचा अर्थ सज्जनांचे रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी असा होतो. प्रश्न क्रमांक 2. अमरावती जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे? ऑप्शन ए 5, ऑप्शन बी 6, ऑप्शन सी 4, ऑप्शन डी 7. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 5. अमरावती जिल्ह्याला बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि वर्धा या 5 जिल्ह्यांचा सीमा लागून आहेत. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणते मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे भाग आहे? ऑप्शन ए गुगामल राष्ट्रीय उद्यान, ऑप्शन बी वान वन्यजीव अभयारण्य, ऑप्शन सी नरनाळा वन्यजीवन अभयारण्य, ऑप्शन डी अंबावरना वन्यजीव अभयारण्य. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी सर्व. हे चारही भाग मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत किंवा त्याच्या विस्तारित क्षेत्राचा भाग आहेत. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कान्हेरी लेणी कोल्हापूर. कान्हेरी लेणी ही मुंबई उपनगर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानमध्ये आहेत, कोल्हापूरमध्ये नाहीत. कोल्हापूरमध्ये पन्हाळा किंवा पोहाळे लेणी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 5. चंद्रग्रहणात पुढीलपैकी कोणती क्रिया घडते? ऑप्शन ए चंद्र सूर्याला जागतो, ऑप्शन बी सूर्य चंद्राला जागतो, ऑप्शन सी पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, ऑप्शन डी चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. जेव्हा सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी येते तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. यालाच आपण चंद्रग्रहण म्हणतो. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणती नदी पश्चिमेकडे वाहते? ऑप्शन ए गोदावरी, ऑप्शन बी कृष्णा, ऑप्शन सी कावेरी, ऑप्शन डी नर्मदा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी नर्मदा. गोदावरी, कृष्णा आणि कावेरी या नद्या पूर्वेकडे वाहून बंगालच्या उपसागराला मिळतात. नर्मदा आणि तापी या प्रमुख नद्या पश्चिमेकडे वाहून अरबी समुद्राला मिळतात. प्रश्न क्रमांक 7. छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? ऑप्शन ए शिवनेरी किल्ला, ऑप्शन बी पुरंदर किल्ला, ऑप्शन सी रायगड किल्ला, ऑप्शन डी सिंहगड किल्ला. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पुरंदर किल्ला. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. प्रश्न क्रमांक 8. भारतातील शेअर बाजाराचे नियमन करणारी संस्था कोणती आहे? ऑप्शन ए भारतीय रिझर्व्ह बँक, ऑप्शन बी भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बँक मंडळ, ऑप्शन सी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, ऑप्शन डी नॅशनल स्टॉक एक्सचेंज. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ सेबी. सेबी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ही संस्था भारतातील भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवते. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? ऑप्शन ए आचार्य देवव्रत, ऑप्शन बी सी पी राधाकृष्णन, ऑप्शन सी विष्णुदेव वर्मा, ऑप्शन डी भगतसिंग कोश्यारी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सी पी राधाकृष्णन. प्रश्न क्रमांक 10. 2028 साली उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन कोणते शहर करणार आहे? ऑप्शन ए ब्रिस्बेन, ऑप्शन बी नवी दिल्ली, ऑप्शन सी लॉस एंजेलिस, ऑप्शन डी टोकियो. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी लॉस एंजेलिस. 2024चे ऑलिम्पिक पॅरिसमध्ये होत आहे, तर 2028चे आयोजन अमेरिकेतील लॉस एंजेलिस शहरात केले जाणार आहे. प्रश्न क्रमांक 11. 2026 साली अमरावती येथून पद्मश्री पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? ऑप्शन ए शंकरबाबा पापळकर, ऑप्शन बी भिकल्या लाडक्या धिंडा, ऑप्शन सी जनार्दन बापूराव बोधे, ऑप्शन डी अशोक खडे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए शंकरबाबा पापळकर. प्रश्न क्रमांक 12. पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते? ऑप्शन ए जिल्हाधिकारी, ऑप्शन बी पंचायत समिती, ऑप्शन सी राज्य सरकार, ऑप्शन डी जिल्हा परिषद. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी जिल्हा परिषद. पंचायत समिती आपले अंदाजपत्रक तयार करते, परंतु त्याला अंतिम मंजुरी जिल्हा परिषद देते. प्रश्न क्रमांक 13. भारतीय राज्यघटनेत पक्षांतर विरोधी कायदा कोणत्या अनुसूचीमध्ये नमूद करण्यात आला आहे?
ऑप्शन ए 8वी अनुसूची, ऑप्शन बी 9वी अनुसूची, ऑप्शन सी 10वी अनुसूची, ऑप्शन डी 4थी अनुसूची. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 10वी अनुसूची. 1985च्या 52व्या घटना दुरुस्तीद्वारे 10वी अनुसूची समाविष्ट करून पक्षांतर विरोधी कायदा लागू करण्यात आला. प्रश्न क्रमांक 14. जेमिनी हे कोणत्या कंपनीने विकसित केलेले कृत्रिम बुद्धिमत्ता AI मॉडेल आहे? ऑप्शन ए ॲपल, ऑप्शन बी गुगल, ऑप्शन सी ॲमेझॉन, ऑप्शन डी मायक्रोसॉफ्ट. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी गुगल. गुगलने त्यांचे सर्वात प्रगत आणि अष्टपैलू AI मॉडेल म्हणून जेमिनी लॉन्च केले आहे. प्रश्न क्रमांक 15. मूलभूत कर्तव्य भारताच्या संविधानात कितव्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आले आहेत? ऑप्शन ए 24वी घटनादुरुस्ती, ऑप्शन बी 51वी घटनादुरुस्ती, ऑप्शन सी 42वी घटनादुरुस्ती, ऑप्शन डी 44वी घटनादुरुस्ती. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 42वी घटनादुरुस्ती. 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानात 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला होता. नंतर 86व्या घटनादुरुस्तीने 11वे कर्तव्य जोडले गेले. प्रश्न क्रमांक 16. भारताच्या राष्ट्रपती निवडणुकीत खालीलपैकी कोण भाग घेत नाही? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य. राष्ट्रपतींच्या निवडणुकीत केवळ निवडणूक आलेले प्रतिनिधी लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा मतदान करू शकतात. राष्ट्रपतींद्वारे नियुक्ती केलेले नॉमिनेटेड सदस्य यात भाग घेत नाहीत. प्रश्न क्रमांक 17. भारतात संविधान दिन कधी पाळला जातो? ऑप्शन ए 26 जानेवारी, ऑप्शन बी 26 नोव्हेंबर, ऑप्शन डी 26 डिसेंबर, ऑप्शन डी 14 एप्रिल. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 26 नोव्हेंबर. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान स्वीकारले गेले, म्हणून हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 18. लॉर्ड मेकॉलेच्या शिक्षणाविषयीच्या खलित्याचा उद्देश काय होता? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी इंग्रजी माध्यमातील शिक्षणाला प्रोत्साहन. 1835च्या मेकॉल खलित्याचा मुख्य उद्देश भारतात पाश्चात्य शिक्षण आणि इंग्रजी भाषेचा प्रसार करणे हा होता. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची जन्मभूमी अमरावती जिल्ह्यात नाही? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी संत नामदेव महाराज. प्रश्न क्रमांक 20. भारतात पिवळी क्रांती कोणत्या उत्पादनाशी निगडीत आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी तेलबियांचे उत्पादन. प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कोणत्या बाबींना भारतात भौगोलिक मानांकन GI टॅग प्राप्त आहे? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी वरील सर्व पर्यायांना GI टॅग प्राप्त आहे. प्रश्न क्रमांक 22. भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आले? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 1949. प्रश्न क्रमांक 24. होर्मुझची समुद्रधुनी ही कोणत्या जलाशयात जोडते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी पर्शियाचे आखात आणि ओमानचे आखात. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी किती जोड्या बरोबर आहेत ते ओळखा? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी वरील सर्व. यापैकी वरील सर्व जोड्या ह्या बरोबर आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2026चे पेपरचे GK आणि करंट अफेअरचे जे काही प्रश्न आलेले आहेत त्याचे संपूर्ण विश्लेषण बघितलेले आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.